यानंतर प्रमुख पाहुणे भाषण, ज्याला म्हणतात तेज आहे तुमचे, तेज आहे तुमचे सूर्यचंद्रहुनही जास्त. तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र, जीवनाचे संपूर्ण शास्त्र. ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा, ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा. त्यासाठी मान आहे प्रमुख पाहुणे मार्गदर्शनाचा, प्रमुख पाहुणे मार्गदर्शनाचा. तर मी या ठिकाणी आमंत्रित करतो आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर संजय कुमार पिंगल सर. आम्हाला 2 शब्द ते मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपली राज्यघटना जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे आणि आपलं जे संविधान आहे किंवा त्याला आपण राज्यघटना म्हणतो, ते आपलं जगातलं सर्वात मोठं संविधान आहे आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे नियम अटी आपला देश चालवण्यासाठी, आपली लोकशाही रुजू करण्यासाठी, लोकशाही चालवण्यासाठी सर्व नियम अटी सर्व काही दिलेले आहेत. आणि हे संविधान आहे सर्वात जगामध्ये सर्वात मोठं, लोकशाही आहे सर्वात जगामध्ये मोठी. त्याचबरोबर आपलं जे काही स्वातंत्र्य, बंधुता आणि समता ह्या ज्या गोष्टी आपल्या संविधानामध्ये दिलेल्या आहेत, तर त्या सुद्धा आपण नियमाप्रमाणे व्यवस्थित आपल्या ह्याच्यामध्ये जीवनामध्ये सुद्धा अंमलात आणत असतो. तर आताच आपल्या NSSच्या मुलांनी पण सादर जो केलेला पथनाट्य आहे त्याच्यामध्ये सुद्धा स्वातंत्र्य, बंधुता आणि समता याचा सर्वात जास्त उल्लेख होता. आणि अशाच पथनाट्यांना आमच्या NSS STTVच्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत राज्यस्तरीय त्याचबरोबर जिल्हास्तरीय पारितोषिक सुद्धा मिळालेले आहेत. आतापर्यंत जवळपास 5 प्रथम क्रमांक मिळाले राज्यस्तरीय आणि 3 द्वितीय क्रमांक आपल्या विद्यार्थ्यांना मिळाले. तर त्याबद्दल आपल्या विद्यार्थ्यांचं, त्याचबरोबर आपले हे जे छोटे छोटे विद्यार्थी आहेत, लहान विद्यार्थी आहेत, लहान मुलं आहेत, तर त्यांनी सुद्धा खूपच छान प्रकारे भाषणं वगैरे दिलेत आणि त्यांचा कॉन्फिडन्स आहे ना बघण्यासारखा आहे. मी बऱ्याचदा त्यांचे इंग्लिश टॉकिंग सुद्धा बघितलेलं आहे, तर ते सुद्धा खूपच छान बोलतात मस्तपैकी. तर त्यांची जी लिडरशिप क्वालिटी आहे किंवा भाषणं आहेत किंवा आत्मविश्वास आहे तो खूप जबरदस्त आहे. मी तर सर्व पालकांना नम्र विनंती करेल की त्यांनी ह्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी ना खूप मेहनत घेण्याची खूप गरज आहे, कारण त्यांच्यामध्येच राष्ट्राचं पूर्ण भवितव्य अवलंबून आहे. आणि सर्व पालकांना अजून एक मी विनंती करेल की त्यांना फक्त 10वी पर्यंत शिकून ठेवू नका, तर त्यांना पुढे सुद्धा शिकवा, कारण 11वी 12वी नंतर ग्रॅज्युएशन हे करणं खूप गरजेचं आहे. कारण लहान मुलं जर शिकले तरच आपला देश पुढे भवितव्य, आपल्या देशाला खूप चांगलं भवितव्य मिळू शकतं. आणि काही गोष्टी आता हा जो एरिया आहे तो म्हणजे वेगळ्या ठिकाणी आहे किंवा ह्या ठिकाणी बऱ्याचशा फॅसिलिटी नाही आहे, तर या वेगळ्या ठिकाणी असलेल्या किंवा फॅसिलिटी कमी असलेल्या गावामध्ये आपल्याला वाटतं की 10वी पर्यंत एज्युकेशन पण पॉसिबल नाही, पण तसं काही नाही आहे ॲक्च्युली. तर लहान मुलांना तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये वगैरे पाठवू शकता, कारण 27 वर्षापूर्वी सुद्धा मी सुद्धा गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये राहूनच माझा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग केलेली आहे. तर मुलांना सुद्धा तुम्ही ठेवू शकता, 11वी पासून तुम्ही विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये ठेवू शकता. जे समाज कल्याणचं वसतिगृह असतं तर त्या वसतिगृहामध्ये ठेवू शकता. आणि त्या वसतिगृहामध्ये त्यांचं जर स्किल चांगलं असेल तर ते कुठेही राहिले तरी ते चांगलंच काम करून दाखवतील. तर त्याच्यासाठीच मी सांगतो की समाज कल्याणचं हे जे काही हॉस्टेल आहे तर ते पूर्ण आता राज्य शासनाने ॲज वेल एज केंद्र शासनाने ना, तर ते जे हॉस्टेल आहे ते अद्ययावत बनवलेले, 5 स्टार बनवलेले. 27-25 वर्षापूर्वी त्याच्यामध्ये काहीच फॅसिलिटी नव्हत्या, पण आता एकदम 5 स्टार बनवलेले आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे फ्री जेवण, नंतर राहणं, खाणं, पिणं, पुस्तकं, सर्वच्या सर्व फॅसिलिटी मिळतात. त्याचबरोबर भत्ता सुद्धा मिळतो आपल्याला, 500 रुपये भत्ता सुद्धा महिन्याला मिळतो. तर आणि ते बऱ्यापैकी पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये असे हॉस्टेल्स आहेत, तर ते 10वी नंतरची तिथे आपण व्यवस्था करू शकतो. तर मुलांचं भवितव्य आर्थिक चणचणीमुळं तुम्ही रोखून ठेवू शकत नाही किंवा ठेवायला नाही पाहिजे. ऍक्च्युली 11वी किंवा 12वी नंतर सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये पाठवू शकता, कारण त्यांच्यामध्ये ती प्रगल्भता आहे, ते करू शकतात. तर ह्या मुलांनी खूपच छान प्रकारे आपले इथे बरेचसे अभिनय सादर केले, त्याचबरोबर त्यांनी भाषणं सुद्धा खूप छान प्रकारे केली. आपल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा पथनाट्य खूप छान त्यांनी केलं. तर आपलं सर्वांचं NSS क्लॅप देऊन स्वागत करूया आणि अभिनंदन करूया. NSS क्लॅप गो. तर आम्ही ऍक्च्युली परवापासून शनिवारपासून आलेलो आहोत इथे.
तर बरेचसे गावकऱ्यांना माहितीच आहे. प्रकाश सरांनी, अश्विनी मॅडमने आणि खिलारी सरांनी, त्याचबरोबर बाकीचे सर्व गावकऱ्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे मदत केली इथं राहण्यासाठी ॲज वेल एज बाकीच्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी. त्याचबरोबर तुम्हाला माहितीच आहे, दरवर्षीप्रमाणे आमचं हे 3रं वर्ष आहे ऍक्च्युली. तर 3ऱ्या वर्षामध्ये सुद्धा आम्ही बऱ्यापैकी गावाच्या विकासासाठी जेवढे कामं करता येतील तेवढे आम्ही करतच असतो. मागच्या पहिल्या 2 वर्षामध्ये आम्ही झाडांची वगैरे निगा वगैरे ठेवली होती व्यवस्थित. आता झाडं बरेचसे मोठे झालेले आहेत. त्याचबरोबर 2 वर्षापूर्वी आम्ही बंधारा घेतला होता. मागच्या वर्षी सुद्धा बंधारा घेतला होता की ज्याच्यामध्ये जवळपास 50 लाख लिटर पाणी मावलं होतं. त्याच्या मागच्या वर्षी 70 लाख लिटर पाणी मावलं होतं. आणि ह्या वर्षी सुद्धा आम्ही कालच एक बंधारा कंप्लीट केलेला आहे आणि तो बंधारा सुद्धा एका दिवसामध्ये कंप्लीट केला. 3 ते 4 दिवस लागणाऱ्या बंधाऱ्याला आम्ही आमच्या सर्व सिनियर्स आणि सर्व ज्युनियर्स मुलांनी, सर्व व्हॉलंटियर्सनी खूप हातभार लावून सकाळी 7 वाजल्यापासून 4 ते 5 वाजेपर्यंत न जेवता नॉनस्टॉप काम करून तो बंधारा पूर्ण कंप्लीट करून टाकला. तर त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन, त्याबद्दल अभिनंदन सर्वांचं. आणि त्या बंधाऱ्यामध्ये आता मी सकाळी जाऊन बघितलं तर जवळपास 50-55 लाख लिटर पाणी मावलेलं आहे. आणि त्याच्यामुळे गावाला किंवा त्या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जी काही विहीर आहे त्या विहिरीला खूप फायदा होणार आहे. आणि जेणेकरून तुम्हाला जे काही जून पर्यंत पाणी टंचाई वगैरे भासणार होती ती बिलकुल स्टॉप होणार आहे किंवा ती भासणार नाहीये. आणि त्याचबरोबर कचरे वस्ती जी त्या साईडला राहते किंवा जे कोकरे वस्ती राहते त्यांना त्यांचे सुद्धा 5-6 घरं आहेत. तर त्यांना सुद्धा खूप लांबून वगैरे पाणी आणावं लागायचं, पण त्या बंधाऱ्यामुळे त्यांना सुद्धा खूप फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे त्या बंधाऱ्याचा आपल्या सर्वांना खूप चांगला फायदा होणार आहे. तर तो वंद्राई बंधारा पण ऍक्च्युली जून पर्यंतच टिकतो आणि जून नंतर पावसाळ्यामध्ये वाहून जातो. तर आपण सर्वांनी मिळून जर गावकऱ्यांनी जर मनावर घेतलं तर आपण सिमेंटचा बंधारा सुद्धा तिथे बांधू शकतो. तर सिमेंटच्या बंधाऱ्यासाठी आम्ही सुद्धा आमच्या लेवलला आता म्हणजे प्रयत्न करतोय. आम्ही बरेचसे कृषी अधिकारी प्लस बाकीचे जे जिल्हाधिकारी यांना सुद्धा भेटलो, पण आतापर्यंत यश मिळालं नाही. निवडणुका प्लस बाकीच्या गोष्टी बऱ्याचशा काही मध्ये होत्या, तर त्याच्यामुळे यश आलं नाही. पण तुमच्या सुद्धा माहितीमध्ये असेल किंवा गाव वर्गणीमधून जर पॉसिबल होत असेल तर साधारणतः 3-4 लाखाचा खर्च आहे फक्त तिथे, पण कायमस्वरूपी ते काम होऊन जाईल. तर ऍक्च्युली जर तुम्हाला जर पॉसिबल होत असेल तर आपण सर्व एकत्र बसून मग त्याच्याबद्दल विचार विनिमय करून नंतर ते बंधारा सिमेंटचा बंधाऱ्यामध्ये कन्वर्ट कसा करता येईल की जेणेकरून आम्हाला दरवर्षी चेकडॅम बांधायची गरज पडणार नाही आणि कायमस्वरूपी होऊन जाईल. इव्हन पावसाळ्यामध्ये सुद्धा तो वाहून जाऊ शकणार नाही कारण सिमेंटचा असणार आहे त्याच्यामुळं. तर त्याच्यामुळं आपण सर्वांनी जर सहभागी झालं, इव्हन बंधारा बांधत असताना सुद्धा, चेकडॅम बांधत असताना सुद्धा गावकऱ्यांचा जर सहभाग जर लाभला तर आम्हाला सुद्धा खूप छान वाटेल. आणि ते गावकरी सुद्धा मग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन त्याची सुद्धा निगा व्यवस्थित ठेवतील. त्यांना पण जाणीव होईल की आपल्यासाठीच आहे हे, तर आपण सुद्धा ऍक्च्युली सहभाग नोंदवायला पाहिजे. इथं थोडंसं 1-2 तास जरी आले तरी बराचसा फरक पडू शकतो. तर याच्याबरोबरच आम्ही सोकपीठ सुद्धा बांधणार आहोत. दरवर्षी आम्ही एक 10 पेक्षा जास्त सोकपीठ, मागच्या वर्षी 14 सोकपीठ बांधले होते. तर सोकपीठमुळे सुद्धा तुम्हाला माहिती आहे सोकपीठ म्हणजे शोषखड्डे, तर त्याच्यामुळे सुद्धा जी काही रोगराई आहे ती बरीचशी कमी होण्याला मदत होते. तर ती रोगराई कमी झाली तर आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. रोगराई म्हणजे मच्छर वगैरे पण बरेचसे कमी होतात, डेंग्यू कमी होतो त्याच्यामुळं, मच्छर कमी झाल्यामुळं. तर तेही सर्व आपण रोगराई हटवू शकतो शोषखड्ड्यामुळं. तर शोषखड्डे बांधत असताना सुद्धा तुमचा सहभाग सुद्धा खूप महत्वाचा आहे. फक्त बघत राहून आपल्या घरी येतात आणि बांधून देतात, थोडंसं 1-2 खोरे किंवा 1-2 घमेले जरी उचलले तरी खूप फरक पडतो, कारण तुमच्यासाठीच आम्ही आलेलो आहोत. तर आम्हाला तुमच्या सहभागाची जास्त गरज आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की हे जे शोषखड्डे आहेत किंवा चेक डॅम असू द्या किंवा सीसीडी असू द्या, पूर्ण भारतामध्ये कोणतंच NSS युनिट हे बांधत नाही. म्हणजे कोणाला माहितीच नाही सीसीडी काय असतं, शोषखड्डे काय असतं. हे गव्हर्नमेंटने जर इम्प्लिमेंट केले, गव्हर्नमेंटने बांधले तर ठीक आहे, पण आताच्या घडीला तर सांगतो मी, अगोदर 10 वर्षापूर्वी वगैरे बांधत होते NSS युनिट, पण आताच्या घडीला मोबाईल किंवा बाकीच्या गोष्टीमुळे आहे ना, कोणत्याच जगात आपल्या पूर्ण भारतातलं कोणतंच NSS युनिट हे शोषखड्डे बांधत नाही किंवा सीसीडी घेत नाही किंवा चेक डॅम सुद्धा बांधत नाही. तर आपलं जे SKN COEचं जे युनिट आहे ते आतापर्यंत ह्या गोष्टी करत आलेल्या आहे. तर तुमचा सुद्धा सहभाग त्याच्यामध्ये नोंदवला तर आम्हाला खूप छान वाटेल आणि तुम्ही नोंदवा यापुढे सुद्धा. तर तीच अपेक्षा करतो. आणि त्याचबरोबर आम्ही जे काही शाळा वगैरे असतील, मंदिरं असतील, त्या मंदिरांना सुद्धा पेंटिंग करतो. मागच्या 2 वर्षापासून आम्ही पेंटिंग केलेली, ह्या वर्षी सुद्धा जमलं तर आम्ही ते सुद्धा करणार आहे. मुलांना शिकवण्याचं सुद्धा काम करतो आम्ही. त्याचबरोबर आपले जे काही पथनाट्य आहे त्याच्यातून लोकजागृती होतच असते. आणि आम्ही आज सादर केलं, उद्या सुद्धा करणार आहे, परवा सुद्धा करणार आहे. गावागावामध्ये
मध्ये सुद्धा जाणार आहे. अशा प्रकारे बरेचसे गोष्टी आम्ही करत असणार आहे, करत राहणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे मेडिकल कॅम्प आपण दरवर्षी घेतो, तर त्या मेडिकल कॅम्पचा जवळपास 300 ते 350 लोकांना फायदा होतो. मेडिकल कॅम्प घेणार आहे, त्याच्यामध्ये आधार जोडणीचा कॅम्प घेणार आहे, त्याच्यामध्ये तहसीलदार साहेब, प्रांत साहेब ते सुद्धा येणार आहेत आणि त्यांची पूर्ण टीम असणार आहे. ते तुम्हाला आधार जोडणी, बाकीचे जे काही पॅन कार्ड रिलेटेड किंवा किसान कार्ड रिलेटेड जे काही कार्ड्स रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत किंवा डिजिटल जे काही रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी यावे आणि आम्हाला सुद्धा मदत करावी आणि त्याचबरोबर तुमचा सुद्धा फायदा होणार आहे. कारण आम्ही आमच्या ब्रीदवाक्याप्रमाणे चालणार आहे, नॉट मी बट यू, म्हणजे माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी सर्वांसाठी आम्ही आलेलो आहोत आणि तुमच्यासाठी आलेलो आहोत. तर तुमचा सुद्धा सहभाग त्याच्यामध्ये पाहिजे आणि तुम्ही सुद्धा आमच्यासारखं होऊ शकता, आमच्यामध्ये सामील होऊ शकता. तर त्याबद्दल धन्यवाद. आम्हाला सर्वांना तुम्ही खूप छान प्रकारे इथे व्यवस्था केली, त्याचबरोबर आम्हाला काही प्रॉब्लेम येऊन दिला नाही. सर्वात जास्त प्रकाश सरांनी आम्हाला सर्वात जास्त मदत केली, त्याचबरोबर अश्विनी ताईंनी सुद्धा खूप मदत केली आणि त्याचबरोबर स्कूलचे जे टीचर आहेत आपले खिराडे सर, त्यांनी सुद्धा आम्हाला स्कूलमध्ये मुलांची वगैरे व्यवस्था झालेली आहे, त्यांच्यामुळेच पॉसिबल झालेलं सगळं. तर सर्वांना धन्यवाद, इथल्या सर्व शक्तींना धन्यवाद, शिवरायांना धन्यवाद. धन्यवाद सर्वांना. थँक्यू. धन्यवाद सर.